श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ आहे शाकंभरी नवरात्रोत्सवाबद्दल. तर उद्यापासून म्हणजेच 28 डिसेंबरपासून शाकंभरी नवरात्र उत्सवला सुरुवात होत आहे. तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण शाकंभरी देवीची एक कथा ऐकणार आहोत व शाकंभरी देवीची कृपा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. जय माता दी, जय शाकंभरी माता. उद्यापासून सुरू होत आहे शाकंभरी नवरात्र. हे नवरात्र आहे अन्न, आरोग्य आणि जीवनाचे रक्षण करणाऱ्या आई शाकंभरी देवीचे. जर तुमच्या आयुष्यात अन्नाची अडचण, आर्थिक ताण, आजारपण किंवा घरात अस्थिरता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे ऐका. शाक म्हणजे धान्य, फळे, भाज्या आणि भरी म्हणजे पोषण आणि जीवन. जी देवी संपूर्ण सृष्टीला अन्न देते ती म्हणजे आई शाकंभरी. ती अन्नपूर्णेचेच रूप आहे, मायेचे, करुणेचे रूप आहे. तर आता आपण शाकंभरी देवींशी निगडीत एक सुंदर आणि अलौकिक अशी कथा ऐकणार आहोत. एकेकाळी पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला. धान्य नव्हते, पाणी नव्हते, लोक उपाशी मरू लागले. सर्व देवांनी आदिशक्तीची प्रार्थना केली. तेव्हा आई दुर्गा शाकंभरी देवीच्या रूपात प्रकट झाली. तिच्या देहातून धान्य, फळे, भाज्या उत्पन्न झाली. पृथ्वी हिरवी झाली. लोकांचे प्राण वाचले. त्या दिवसापासून ती शाकंभरी माता म्हणून पूजली जाऊ लागली. तर शाकंभरी देवी ही आदिशक्ती आई दुर्गा यांचाच अवतार आहे. जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर मनुष्याला देवाची व देवी देवतांची आवश्यकता पडली तेव्हा तेव्हा देवीने वेगवेगळी रूपे घेऊन आपल्या भक्तांचे व या पृथ्वीवर असलेल्या सर्वांचे रक्षण केले, पालन केले. तर अशी होती शाकंभरी देवीची छोटीशी एक कथा. तर आता आपण शाकंभरी नवरात्राचे महत्त्व जाणून घेऊया. हे नवरात्र फक्त उपासाचे नाही, तर हे नवरात्र आहे अन्नाचा सन्मान करण्याचे. या नवरात्रात आई शाकंभरी देवी घरात कधीही अन्नाची कमतरता राहू देत नाही. दारिद्र्य दूर होते, आरोग्य सुधारते आणि घरात समाधान आणते. तर शाकंभरी देवी ही साक्षात अन्नपूर्णा देवीचेच रूप आहे. शाकंभरी देवीच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्य कमतरता भासत नाही. तसेच दारिद्र्य दूर होते आणि सर्वांचे आरोग्य देखील सुधारते आणि घरामध्ये सुख समाधान नांदते. तर आता आपण जाणून घेऊ शाकंभरी देवींची पूजा आपल्याला कशा प्रकारे करायची आहे. तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी आई शाकंभरीचा फोटो ठेवा व त्याच्यासमोर एक दिवा लावा. त्याचबरोबर त्या देवीला फळे, भाज्या, धान्य अर्पण करा आणि मनापासून म्हणा, ओम शाकंभरी देवीय नमः, ओम शाकंभरी देवीय नमः. किमान 11 किंवा 108 वेळा जप करा आणि बघा देवी शाकंभरीची कृपा ही तुमच्यावर नक्कीच होईल. तर आता आपण शाकंभरी नवरात्रोत्सवात आपल्याला कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून की देवी मातेची कृपा ही आपल्यावर सदैव राहील तो पाहूया. तर या नवरात्रात कोणालाही उपाशी झोपू देऊ नका, अन्नाचा अपमान करू नका. स्वयंपाक करताना देवीचे स्मरण ठेवा. आई शाकंभरी म्हणते, अन्नाचा सन्मान करणाऱ्याच्या घरात मी स्वतः वास करते. तर या शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये आपल्याला विशेष अशी काळजी घ्यायची आहे की आपल्या घरामध्ये कोणीही व्यक्ती असो किंवा बाहेरून देखील कोणी आले तर त्याला कधीच उपाशी जाऊ देऊ नये व कोणालाही उपाशी झोपू देऊ नये. त्यानंतर आपल्या घरामध्ये कोणाच्याही हातून अन्नाचा अपमान होणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर स्वयंपाक करत असताना प्रत्येक स्त्रीने देवीचे नामस्मरण नक्कीच करावे, देवीची आठवण ही नक्कीच काढावी. तर या नवरात्रोत्सवात तुम्हाला जरी शाकंभरी देवीची पूजा अर्चना करणे शक्य नाही झाले तरी देखील तुम्ही या नवरात्रोत्सवाच्या 7 ते 8 दिवसाच्या काळामध्ये एकदा तरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका. जर शक्य असेल तर उद्या तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरा किंवा मग नवरात्रोत्सवाच्या शेवटी म्हणजे 3 जानेवारीच्या दिवशी देखील तुम्ही ओटी भरली तरी चालेल.
आता डोळे बंद करा. हिरव्या वस्त्रातील आई शाकंभरीचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणा आणि मनात म्हणा, जय शाकंभरी माता, माझ्या घरात अन्न आणि आनंद ठेव. आई शाकंभरी देवीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. हा आवाज तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, जय शाकंभरी माता. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व विशेष अशा सणासुदीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तसेच वेगवेगळ्या देवी देवतांच्या कथा व पौराणिक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व हा व्हिडिओ जास्तीत जास्त देवींच्या भक्तांबरोबर शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छोट्याशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.